झी 24 तास एक पाऊल पुढे। आयकर विभागाच्या स्टेनो पदासाठी होत असलेल्या परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे। सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करत मुलुंडच्या महापालिका कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला। या घटनेमुळे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं स्पष्ट झालंय। सर्व उमेदवार हे परप्रांतीय असल्याच्या कारणावरून मनसेने मुलुंडच्या महापालिका कार्यालयात सुरू असलेली स्टेनो पदासाठी परीक्षा बंद पाडली आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या संपर्कात आहेत। कपिल, परप्रांतीयांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली दिसतीये। नक्कीच भूषण, एका बाजूला राज ठाकरेंची भाषणं सुरू आहेत, मोठमोठ्या सभा सुरू आहेत आणि मराठीचा मुद्दा उचललेला आहे आणि त्याचवेळी मुलुंडच्या टी वॉर्डच्या पालिकेच्या कार्यालयामध्ये इन्कम टॅक्स स्टेनोची परीक्षा होती आणि ह्या परीक्षेवर 60 विद्यार्थी बसले होते। खास करून मुंबईसाठी ही परीक्षा असताना मराठी एकही विद्यार्थी यामध्ये नव्हता आणि हे जेव्हा मनसे कार्यकर्त्यांना कळलं, स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना कळालं, तेव्हा त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे व ही परीक्षा उधळून लावलेली आहे। एकंदरीतच ही परीक्षा थांबलेली आहे व पोलिसांनी त्यांनी निवेदन दिलेलं आहे की अशा परीक्षा पुन्हा घेऊ नये म्हणून। भूषण, खरंय, आज पुन्हा ही परीक्षा घेऊ नये असं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। मात्र कपिल, एकूणच परिस्थिती पाहता काय परिस्थिती होती? खरंच सगळे परप्रांतीय उमेदवार होते का? एकंदर बघितलं तर जेव्हा स्पॉटवरती होतो तेव्हा असं दिसत होतं का त्यांच्या मते मनसेच्या मते परप्रांतीय उमेदवार होते, कारण की जर त्यांचं असं म्हणत होतं जर मराठी उमेदवार असते तर आम्ही असं काही केलं नसतं, परंतु मुंबईसाठी खासगी परीक्षा होते, तिथे एकही मराठी उमेदवार नाही, 60 विद्यार्थी हे परप्रांतीय आहेत आणि याचाच उद्धव आणि मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन केलेलं आहे, तिकडच्या विद्यार्थ्यांना पळवून लावलेलं आहे आणि उधळून लावली परीक्षा। एकंदरीतच मनसेचा हा एक प्रोटेस्ट होता। एका बाजूला राज ठाकरेंची मोठी भाषणं सुरू आहेत, सभा सुरू आहेत आणि त्यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि ह्याचेच पडसाद मुलुंडला बघायला मिळाले आहेत। भूषण, खरंय कपिल, राज ठाकरेंचा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे आणि या त्यांच्या जाहीर सभांमधून मराठीचा मुद्दा ते मांडतायत। कालही त्यांनी मराठी कोकणवासियांना आवाहन केलं होतं आणि आज मुलुंडच्या या आयकर विभागाच्या स्टेनो पदासाठी असलेली परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे। परप्रांतीय उमेदवार या परीक्षेला बसले असल्यानं आणि एकही मराठी उमेदवार या परीक्षेला नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ही परीक्षा उधळून लावली आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुलुंडच्या या स्टेनो पदासाठी सुरू असलेल्या परीक्षेला मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला, ही परीक्षा उधळून लावली आणि ही परीक्षा पुन्हा न घेण्याचं निवेदनही त्यांनी दिलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।